नमस्कार मंडळी, मी संजीवनी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काय झालं, 3-4 दिवस झाले माय लेकरं आयुष, आरुष, किट्टू, मिनू सर्वेच त्याची आजी आप्पा सगळेजण गावाला गेले. एकूण आता 4 दिवस झाले आम्ही फक्त घरी, मी, आयुषचे पप्पा, आमचा शेरू, आमच्या 2 माजरा फक्त आम्ही एवढेच जण राहिलो. तर काहीच गमून नाही राहिलं आम्हाला. आणि भाजीचा प्रॉब्लेम असा आहे की आता या 2 जणांसाठी भाजी काय करावं. लई मोठं जर रश्श्याची भाजी केली तर आणखीन उरून जाते. आणि विचार तर प्रत्येकालाच पडते, पण आता 2 जण असल्यावर आणखीच विचार पडला की भाजीला काय करावं. तर त्यासाठी आज आणली मस्त पालक, हिरवीगार पालक आहे मस्त ताजी ताजी आहे बरं पालकाची भाजी. तर चला आज मस्त तुम्हाला सुकी सुकी पालकाची भाजी करून दाखवतो. तर सगळ्यात अगोदर मी पालक घेतली, शेंगदाणे लागतात त्यासाठी, शेंगदाणे आणले आईच्या पप्पाना. तर खरोखर सांगतो तुम्हाला, लेकरं गेले ना काहीच नाही गमुरले नाही. दिवसभर लेकरं एवढे त्रास देतात, एवढा कल्ला करावं लागते दिवसभर. याला हात नको लावू, त्याला हात नको लावू, हे नको करू, ते नको करू. आता घरी नाही तर जतलं सामान सगळं ततलं तर तीच राहते सकाळून पासून तर संध्याकाळी लोक कोणीच हात नाही लावत. फक्त आमचा शेरू त्रास देते, काही फेक फाक करते. चला चुलगिल पेटवून घेतली. सगळ्यात अगोदर तावा चुलीवर ठेवून घेतो. तुमच्याही सोबत असंच कधी घडलं का, लेकरं गावाला गेले आणि तुम्हाला गमलं नाही तर नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, एकूण शेंगदाणे घेतले हे 1 वाटी असतील किंवा अर्धी वाटी घेतली तर चालतात. जेवढी पालक असते त्याच्या हिशोबाने आपल्याला शेंगदाणे घ्यायचे असतात. तर शेंगदाणे सगळ्यात पहिले मी भाजून घेतो. चला तर आता शेंगदाणे मस्त पाकीचे भाजल्या गेले. आता शेंगदाणे एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊ आपण. आता घेतली पालक मस्त. आपण पालक काय करू आता, हे खोडून घेऊ पहिले. मस्त कवळ्या दांडे पण घेऊन घेऊ बरं. हा. अशी आता हे सर्व पालक पहिले आता ही काढायची अशी. त्याच्यात काही गवत गिवत जर असलं तर हे काढून टाकायचं बाजूनं. आणि त्याचे बुडकं शेंगदाणे टाकून पालकाची भाजी खायला पण मस्त होते आणि झटपटही होते आणि जास्त टाईम पण नाही लागत, टाईमही पण वाचते. आणि तुम्हाला जर समजा डब्यावर न्यायची असली मस्त पालकाची भाजी तर तुम्ही नेऊ पण शकता. लहान लेकराले पण खातीन अशी मस्त चवदार लागते पालकाची भाजी. तर चला, सगळ्यात अगोदर मस्त पालक तर खुडून घेतली. आता याच्यातनी पाणी टाकून घेऊ. पाणी थोडंसं शिल्लक टाकायचं म्हणजे पालक पूर्ण अशी भिजली पाहिजे. आणि याच्यासाठी भिजवा लागते की त्याला माती किती लागलेली असते ना, तर मग ते पाण्यातनी म्हणजे मुरून जाते आणि खाली दबून जाते ते माती आणि वर पालक मस्त कोरडी होऊन जाते. तर चला पाहू शकता मी पाणी शिल्लक घेतलं. तर आता मी 5 मिनटं हे बाजूनं असेच पालक ठेवून देतो म्हणजे त्यातलं माती गिती सगळं मुरून जाते खाली. तर आता चला, आमचा शेरू तर बसला आता मुकाट्यानं, त्याला काही गमून नाही राहिलं. तर शेंगदाण्याचे फोतरा आता काढून घेतो. शेंगदाणे थंड झाले, थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला फोत्र काढायचे आहेत. आणि मस्त लगे याचे फोत्र काढणं झाले की वरचे साल्ट काढून टाकायचे. सगळे तर काही निघत नाही एकापरी. फोत्र जेवढे निघाले तेवढे काढायचे आणि मस्त खलबत्यात कुटून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं किंवा मिक्सरातून काढायचे, मिक्सरातूनही काढले चालतात, पण थोडेसे जाडे काढायचे आहेत आपल्याला. जरासे जाडे काढले की 2 कांदे घेतले मी मध्यम आकाराचे, जास्त काही बारीक नाही, जास्त काही मोठे नाही घेतले. तर चला, आता हे कांदे जे आहेत बारीक कापून घेतो. बारीक म्हणजे जास्त मोठे नाहीत कापायचे, जेवढे आपल्याकडून कापल्या गेले तेवढे कापायचे. नंतर लसणाच्या 5-6 कळ्या घेतल्या, लगे बारीक ठेसून घ्यायच्या. आणि जास्त बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला, लसण थोडासा जाडसरच कुटून घ्यायचा आहे. तर चला, झाले 10 मिनटं. पालकही मस्त भिजले. तर पाहू शकता तुम्ही, पाण्याच्या अंदर मी पालक काढता बरोबर माती साचलेली दिसली मला, तर ते आपण फेकून देतो. नंतर दुसऱ्या पण पाण्यानं आपल्याला पालक धुवून घ्यायचे, म्हणजे पहिल्या पाण्यातनी माती मुरून जाते आणि दुसऱ्या पाण्यात पण पालक धुतल्या जाते चकचक. तर चला, तोपर्यंत दुसरं साहित्य तयार करून घेऊ आपण. तर काय करायचं, पालक मस्त कापून घ्यायचे. जास्त बारीकही नाही कापले तर चालते, पालक बातच शिजते. पालकाला काही टाईम नाही लागत, एका वाफीतच पालक शिजून जाते. तर जशी कापता आली तशी बारीक जाडी कशी पण कापून घेतली तर चालते. तर चला, आता मस्त पालक गिलक चिरून झाली. आणि पालक आपल्या शरीरासाठी पण चांगली असते, रक्तही वाढवते, शरीरातलं रक्त शुद्ध पण करते. आता ठेवू आपण कढई चुलीवर. कढई ठेवली की त्यातनी आता टाकू तेल.
तेल 2 माप टाकलं मी. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त केलं तरी पण चालते. मध्यमच पावर ठेवायचा आपल्याला चुलीचा. तर आता टाकली थोडीशी मोहरी. मोहरी मस्त तडतडू द्यायची, चांगली तडतडी की लगेच त्यातनी अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं. जिरं टाकले. एक लाल मिरची घेतली, तुमच्या घरी जर हिरवी मिरची असली टाकली तर चालते. आता टाकायचा आपल्याला कांदा. कांदा टाकला की मस्त लालसर होऊ द्यायचा, त्याला एकदम मस्त असा घमघम वास आला पाहिजे कांद्याचा. नंतर टाकायचा त्यातनी लसण. लसण कुठला आता ना आपण तो टाकून घ्यायचा आणि त्या लसणाला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. जेवढा लसण आणि कांदा मस्त फिरवला गेला ना तेवढी मस्त आपली पालकाची भाजी मस्त लागते. आता टाकलं अर्धा चम्मच हळद. मीठ एकदम कमी टाकायचं आहे बरं. मिरची पावडर टाकली. आपला गरम मसाला जो असेल तो आता परतून घेऊ. मीठ आपल्याला याच्यासाठी कमी वापरायला लागते कारण की पालकातच मीठ भरपूर प्रमाणात असते, नाहीतर मग भाजी खारट व्हायची शक्यता असते. तर कमीत कमी मीठ टाकायचा प्रयत्न करा. आता आपण पालकाची भाजी धुवून घेतली होती आणि चिरून पण घेतली. आता टाकली आपण फोडणीतनी. आता पालक मस्त फिरून घेऊ. आणि पालकात लगेच पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला कारण की पालकातनी पाण्याचंही प्रमाण असते आणि मिठाचंही प्रमाण असते. तर आपल्या पालकाच्या भाजीलाच पाणी सुटत असते. तर सगळ्या साईडनं मस्त मसाला लागला पाहिजे या पद्धतीनं मस्त फिरून घ्यायचं. फिरवलं की लगेच याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. झाकण ठेवलं की आपोआप त्या पालकाला पाणी सुटते. आपल्याला वरून पाणी टाकायचं काही सध्याच काही गरज नसते. तर आपण 1 मिनिट मस्त अशी वाफेवरच पालकाची भाजी शिजू दिली. तर आता काढलं मी झाकण. झाकण काढल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही पालक शिजल्यासारखी झाली आणि थोडं थोडं त्याला पाणी पण सुटलं दिसत असेल तुम्हाला. तर असंच आपल्याला पालकाची भाजी करायची असते. तर आमच्या घरचे सगळेजण गेले लेकरं पुण्याले कारण की आता सुट्ट्या लागल्या ना, तर त्याच्यासाठी. तर आता टाकून घेऊ मस्त कुटलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यावरून टाकू कोथिंबीर. कधी पण पालकाच्या भाजीतनी शेंगदाण्याचा कूट शेवटी टाकायचा आहे, नाही तर शेंगदाणे खालून जळून जातात. तर आता सगळं मस्त व्यवस्थित परतून घेऊ. आता एकच घोट आपल्याला पाणी टाकायचं आहे, फक्त तेवढं पुरते कारण की आपण शेंगदाणे टाकले तर त्या शेंगदाण्याला थोड्यासारखं शिजवायचं असते, म्हणून आपल्याला एकच घोट पाणी टाकायचं असते. आता ठेवू झाकण. झाकण टाकल्याच्या नंतर मी पापड भाजले कारण की आपली सुक्की भाजी आहे आणि त्यातनी मस्त पापड भाजले, चपात्या केल्या, पोळ्या पण झाल्या. आणि आमच्या शेरूसाठी आता खायची तयारी करा लागेल कारण की माजरा पण इकून तिकून फिरून राहिल्या. तर तुम्हाला पापड चुलीवर डायरेक्ट आरावर म्हणजे भाजलेले आवडतात की ताव्यावर तेल लावून भाजलेले खायला आवडतात पापड? तर चला आपली मस्त पालकाची भाजी पण तयार झाली, स्वयंपाक झाला, पापड पण भाजला. तर आता मस्त आपल्या शेरूसाठी एक दुधाचं पाकिट सांगतो आणि 2 माजरा आहेत ते पण फिरून राहिल्या गुरु 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 गुरु. तर ते चालले आयुषचे पप्पा आणण्यासाठी दुधाची पुडी. आयुषचे पप्पा आले, त्याच्याबरोबर आमचा शेरू पण गेला. तर त्याला जाऊ नको म्हटलं तरी का रे, अंधार आहेत ना, गाड्या येतात ना, समजत नाही का तुले. तर मंडळी मस्त दूध गरम केलं कारण की लय थंडीगार पुडी होती, एवढं थंड तर तो काही खाणार नाही. तर आता त्याला मोडतो एका पुडीचा काला. म्हणजे त्याला मी सकाळी काय केलं, 2.5 पोळ्याचा काला मोडला, मस्त 1 पुडी टाकली, 2.5 पोळ्या मोडल्या आणि त्याला खाल्लंच नाही. काहून का आता लेकरं घरी नाही तर त्याला काही गमून नाही राहिलं, तो काही खाऊन नाही राहिला. तर सध्याची मी त्याला एकच पोळी टाकून पाहतो खाते की नाही, तर जर त्यानं खाल्लं तर मग अजून देईन त्याला. वाटच पाहून राहिला, देतो ना रे, थांब. पहिल्यांदा थोडंसंच देतो त्याला, नंतर जेवण करतो आम्ही. पहिल्यांदा आमच्या शेरूला खाऊ घालतो. चालेल, चल. हा खाऊ राहिला. नाही तर सकाळच्या 2.5 पोळ्या वाया गेल्या ना, खाल्ल्याच नाही त्यानं. म्हटलं आता खाते का नाही खात, तर त्याला अजून काला मोडू देतो. तर मंडळी शेंगदाणे टाकून झाली मस्त पालकाची भाजी तयार आपली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. पालकाच्या भाजीसोबत मस्त पापड भाजले आणि भाजी खरोखर सांगतो एकच नंबर बनली, खरोखर चांगली बनते. तुम्ही पण असेच बनवा. तर बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.